आम्ही सारे खवय्ये. रेसिपी काय आहे? सांबारी वरण. सांबारी वरण. ओके, मला साहित्य सांगतो काय काय? चण्याची डाळ भिजवली आहे, 4 तास भिजवून ठेवलेली आहे. ओके. आणि मग टमाटर, कांदा, कोथिंबीर, काळा मसाला, मीठ, जिरेपूड, आपल्याला मसाला लागेल ना, खडा मसाला, कलमी, मोठी वेलची आणि तेजपान आणि ही वाटलेली खसखस. कारण मसाल्यामध्ये वाटली तर ती म्हणजे वाटल्या जात नाही, त्याच्यामुळे ती पहिलेच वाटून घेतली, मिक्सर मधनं काढून घेतली. हे धनेपूड, ही हळद, तिखट, मोहरी आणि खोबरं. ओके. बरं, हे 4 तास भिजवून घेतलेले, बाकी त्यात काही नाही केले. पण दिवसाच भिजवायला पाहिजे, रात्री भिजवली चालणार? 4 तासात भिजून जाते. मी आपल्या सहज विचारलं, गंमत म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे सकाळीच भिजवायला पाहिजे असं काही नाही, कधीही 24 तासात भिजवू शकता, पण ती 4 तास भिजलेली असलं पाहिजे. आणि कोमट पाण्यात भिजत घातली तर आणखी लवकर उत्तम, लवकर फर्स्ट क्लास आंघोळ होते. ओके, आपलं साहित्य बघितलं. आता जातोय कृतीकडे. एका ठिकाणी आम्ही कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि एका फ्राय पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. मला एक सांगा, सांबारी वरण असं नाव का पडलं याला? त्याला आपण म्हणजे वरण कसं आपण डाळ शिजवतो, आपल्याला ही मसाल्यात डाळ शिजवायची आहे. बर, त्याच्यामुळे आपण वरण नाही करत आहे, म्हणजे भिजवून असं म्हणजे शिजवून आपण असं नाही करत आहे, त्याला आपण त्या मसाल्यामध्ये शिजवणार आहे. ओके ओके, म्हणून त्याला सांबारी वरण असं. पण मला एक सांगा, नागपूरमध्ये खवय्यांचे पॉइंट्स काय आहेत, म्हणजे साधारण जॉईंट्स काय आहेत जिथे तुम्ही जे चौघे जाता? आम्ही सावजी मध्ये जातो जास्त सावजी मध्ये जातो. म्हणजे असं कसं तिखट स्पायसी जास्त लागतं मुलांना वगैरे. रोज जाणं परवडत नाही, म्हणजे म्हणजे तब्येतीला. पण साधारण 15-1 दिवसांनी जातात. अच्छा, सुट्टी आली की मुलांना थोडस हवंच ना बाहेर. आणि नागपूरच्या जवळ एक अभयारण्य आहे ना, कुठलं ते? ताडोबा. ते तिकडे वगैरे तुम्ही जाता? हो, आम्ही गेलोय, आम्ही बघितलंय, लेपर्ड बघितलंय. हो, शाबाश. आणि बाघ पण बघितले. बर, म्हणजे मुलं खुश आहेत म्हणजे? हो, जाम खुश आहेत. ओके, चला आता आपण तेल तापलेलं आहे, त्यामुळे आपण मुद्द्यावर येऊया. आता काय करायचं पहिलं मला सांगा. आपल्याला आता आधी मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला खोबरं, कांदा घालू? हा, सगळं घालू? हो, चालेल तेवढं. कांदा, हे भाजून घ्यायचंय आपल्याला. हे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय. ओके, आता हा ब्राऊन होत आलेला आहे. त्याच्यात पुढे काय करायचं? हे आता आपण मिक्सर मध्ये हे काढायचं. मग यात टमाटर आणि हे काढायचं आपल्याला? हो, एखाद्या बाउल. ओके, गॅस बंद करू? हो. ओके, आता काय करायचं तुम्ही? आपल्याला टमाटर आणि खसखस. काय साधारणपणे खसखस पांढरी बघायची सवय आहे ना? ही भाजून बारीक केली ना, भाजली की लवकर बारीक होते. हो, बस. आणि कोथिंबीर थोडीशी. वाटताना कोथिंबीर टाकली ना की भाजीला खूप छान चव येते. आणि हे मिक्सर मधनं काढून घ्यायचं. चला आपण हे मिक्सर मधून काढूया. चला, आलं मिक्सर मधून काढून आणलेलं व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं मला सांगा. आता कढई तेल तापायला ठेवलंय आपण. त्याच्यात खडा मसाला टाकायचा. अच्छा, बरं, तिथे आपल्याला हेच करायचं का? काय म्हणतो आपण, फोडणी करायची? फोडणी द्यायची आपल्याला. ओके. आणि खडा मसाला टाकायचा. ठेला काय म्हणायचं? मोठी वेलची. मोठी वेलची? ती हिरवी छोटी असते, ही मोठी. आता आपण मसाला टाकूया. हा का? सगळा टाकायचा. साधारणपणे आपल्याला जेव्हा तिखट करायचा असतो पदार्थ आणि आपल्याला वरती जेव्हा तो तवंग पाहिजे असतो तेव्हा आपल्याला तेल जास्त वापरायला लागतं. हो, बरोबर ना? तर मसाला भाजलाय, तेल सुटायला लागले. आता आपण मसाले टाकूया. हळद आधी. गॅस मोठा पाहिजे तुला? तिखट 1 चम्मच. धने जिरे पूड.
जिरेपूड थोडीशी आणि काळा मसाला. मस्त काय बोलू थोडासा. हा बस. ह्याच्यात काय काय आहे काळ्या मसाल्यामध्ये? याच्यात ना सगळे खडा मसाले आहेत. बर. हा ते थोडेसे ना असे काळपट रंगाचे भाजून घ्यायचे म्हणजे याचा रंग खूप छान येतो भाजीचा. ओके ओके ओके. मीठ सगळ्यात शेवटी आहे आता डाळ डाळ भिजवलेली डाळ टाकायची. ही 4 तास भिजवलेली आहे. हो. 24 तासात कधी भिजवा, सकाळीच भिजवायला पाहिजे काही नाही. किती बघ. हो बस. आता आपल्याला मीठ टाकायचं हे चवीनुसार. आता पाणी लागेल आपल्याला कारण हे शिजेपर्यंत म्हणजे शिजवायची आपल्याला या मसाल्यात डाळ म्हणून थोडं जास्त पाणी टाकायचं. ओके. बस. तर हिच्या मसाल्यामध्ये डाळ शिजते तर त्या डाळीला सुद्धा असं मसाल्याचा घट्टपणा येतो आणि डाळ सुद्धा डाळ शिजते. ओके. हे साधारणतः किती वेळ लागेल याला 20-25 मिनिटं आणि लागते. हे शिजले की म्हणजे खायला सुरुवात ना? हो. ओके. वरून कोथिंबीर टाकायची. तुम्ही अगदी शिजेपर्यंत वाट बघू नका. शिजतंय कसं त्यात काय बघायचंय. साहित्य आणि कृती लिहून घ्या. सांबारी वरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, काळा मसाला, मीठ, जिरेपूड, तमालपत्र, मोठी वेलची, भाजलेली खसखस, धणेपूड, हळद, तिखट, मोहरी आणि सुकं खोबरं. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुकं खोबरं आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. भाजलेला कांदा खोबरं, बारीक चिरलेला टोमॅटो, भाजलेली खसखस आणि कोथिंबीर हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, तमालपत्र, मोठी वेलची आणि वाटलेला मसाला परतून शिजवून घ्यावा. त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि काळा मसाला परतून घ्यावा. भिजवलेली चणा डाळ, पाणी आणि कोथिंबीर घालून शिजवून सांबारी वरण सर्व्ह करावं. आम्ही